फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे सर्वात बेस्ट लोकेशन आहे 2024 सिडको लॉटरीमध्ये त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. खारघर सेक्टर 14 जे डीमार्टच्या समोर आहे तिथे EWS आणि LIG टाईपची जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. हा समोर आपल्याला जो प्रोजेक्ट दिसत आहे खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 चा सिडकोचा जो प्रोजेक्ट आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. 340 फ्लॅट इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे LIG टाईपची. बघा समोर आपल्याला इमारती दिसत आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. समोर हा कामधेनू टॉवर आपल्याला दिसत आहे. समोर आपल्याला टिळक विद्यापीठ दिसत आहे. हे फिजिओथेरपीचे विद्यापीठ आहे असे आपल्याला सांगता येईल. हे एक्झॅक्ट या प्रोजेक्टला लागूनच आहे. आणि हे समोर आपल्याला मेट्रो जाताना दिसत आहे पेंधरच्या दिशेने. जे नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईन आहे जे बेलापूर ते पेंधर 11 किलोमीटरची ते या प्रोजेक्टच्या समोरूनच जाते. हे समोर असलेले खारघर मेट्रो स्टेशन खारघर गाव. रेल्वे स्टेशनपासून हा प्रोजेक्ट 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. या लॉटरीमध्ये जर सर्वात बेस्ट लोकेशन जर कोणत्या लॉटरीचं असेल तर हे सर्वात बेस्ट लोकेशन सांगता येईल. कारण की आपल्याला इथे LIG आणि EWS असे दोन्ही प्रकारचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रोजेक्टला डीमार्ट, परत नवी मुंबई महानगरपालिकेचे NMT बसेस, मेट्रो, रेल्वे स्टेशन असे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे या प्रोजेक्टला. या प्रोजेक्टला लागून आणखी एक कनेक्टिव्हिटी म्हणजे हे समोर आपल्याला जे जलतरण तलाव आहे या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट खालीच आहे. बघा आपल्याला समोर दिसत आहे जलतरण तलाव. गेट बंद असल्यामुळे आपल्याला तिथे एंट्री नाही मिळालेली आहे. असा हा उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला प्रोजेक्ट आहे. समोर आपल्याला हे EWS टाईपची जी घरे दिसत आहे हे पण या सिडको लॉटरीमध्ये हे ॲड करण्यात आलेले आहे. म्हणजे याचीसुद्धा लॉटरी निघालेली आहे. इथे जर सांगायचं म्हटलं तर इथे जवळपास 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याची पण माहिती आपण समोर कवर करणार आहोत. म्हणजे दोन्हीही EWS आणि LIG जी घरे आहेत हे दोन्ही एकदम कनेक्टिव्हिटी असलेले हे प्रोजेक्ट सिडकोचे आहेत. पार्किंगची अशी प्रशस्त समोर आपल्याला सुविधा येथे दिसत आहे मेट्रो स्टेशनला लागून. या प्रोजेक्टला लागून टिळक विद्यापीठ जी फिजिओथेरपी आहे ते आपल्याला समोर दिसत आहे. आणि हे बघा बसेस. या प्रोजेक्टच्या जवळूनच जी 43 नंबरची बसेस आहे जी खारघर रेल्वे स्टेशनपासून जी बस जाते ती 43 नंबरची बस या प्रोजेक्टच्या समोरूनच जाते. म्हणजे असे एक्झॅक्ट आपल्याला हे खारघर रेल्वे स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हा समोर जो EWS टाईपचा जो प्रोजेक्ट आहे सिडकोचा तो आपल्याला समोर दिसत आहे.
काही इमारतीचे काम पूर्ण झालेले आहेत, काही इमारतीचे काम आपल्याला समोर दिसत आहे अर्धवट. EWS टाईपचे जर घरे म्हटलं तर इथे जवळपास 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, म्हणजे ज्याचे वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे तेच इथे अप्लाय करू शकतात असे आपल्याला सांगता येते. आणि या प्रोजेक्टला आणखी एक उत्तम कनेक्टिव्ह म्हणजे डीमार्ट, म्हणजे दोन्ही EWS आणि LIG टाईपचे जे घर आहेत त्यांच्या एक्झॅक्ट समोर असं म्हणता येईल, कारण की 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्या फ्लॅटमधून ही कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसते. खारघर डीमार्ट बघा, समोर आपल्याला खारघर डीमार्ट दिसत आहे. खारघर सेक्टर 14 मध्ये असलेले हे डीमार्ट. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण या प्रोजेक्टला लागूनच आहे. आणि या प्रोजेक्टच्या बॅकसाईडला जर गेलो समोरून तर आपल्याला इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, फुटबॉल स्टेडियम जे खारघरमध्ये बनत आहे, इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे गोल्फ स्टेडियम आहे ते पण आहेत. समोर आपल्या या 3 इमारतीच्या मागे विपगोर जे स्कूल आहे ते पण या प्रोजेक्टला लागून आहे. बघा, 2 इमारतीच्या मध्ये जी दिसत आहे इमारत ती विपगोर स्कूल आहे. बघा, समोर आपल्याला डीमार्ट दिसत आहे. डीमार्टला लागून जे रिलायन्स डिजिटलचे जे स्टोअर आहे ते पण या डीमार्टच्या लागूनच आहे. आणि त्याच रिलायन्स डिजिटलच्या बाजूला हॉस्पिटल पण आहे. आणि ही नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईन असल्यामुळे इथे कंटिन्यू मेट्रो जी सकाळी 6 ते रातच्या 11 वाजेपर्यंत ही मेट्रोची कनेक्टिव्हिटी इथे आहे, म्हणजे 6 ते 11च्या दरम्यान कंटिन्यू मेट्रो इथे चालत असतात. तर असा हा खारघर सेक्टर 14चा EWS आणि LIG दोन्ही इथे जे सिडको लॉटरीमध्ये जे सांगण्यात आलेले आहेत फ्लॅट ते इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. समोर आपल्याला ही LIG टाईपची इमारती आपल्याला दिसत आहे जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.